आंघोळीला आले. गारठ्याचे दिवस, चंद्रभागेच्या पाण्यामध्ये बसले, तांब्या धोत्र बाजूला ठेवलं. देवानं परीक्षा घ्यायची ठरवली. पाटील देव घिसाडी झाले, चांगले 15 फूट उंचीचे, दात बाहेर आलेले. आईसाहेबाला प्रतिसाद द्यावा लागला. रुक्मिणी आईसाहेब घिसाडीन झाल्या, त्याही 12 फूट उंचीच्या. आणि गरुडाला गाढव केलं, त्यांना शोभेल असं गाढव. आणि ते सगळे डोळ्यापुढे यादी आणा. त्या गाढवावर शेळीचं कोकरू, कुत्रीची पिलं, येड्या बाबीचं सरपण, लोखंडी चूल, स्वयंपाकाची भांडी. नामदेवरायाची आंघोळ चालली होती. नामदेवानं पाहिलं, म्हणले काय माणसं निर्माण केली. थांबावं तर पकडतील. एवढं गारठं होतं, पण पाण्यात बसलेल्या नामदेवाला घाम फुटला. पाटील देवानं नाटक सुरू केला. हंडी पकाव, त्यांच्या भाषेत चालू आहे. मग लोखंडी चूल, त्याच्यावर हांडा. आई साहेब म्हणल्या, हंडी तो पक गई मारा, हंडी में क्या डालू, मुर्गी या काट के डाल दो. नामदेवाची आंघोळ थांबली. कचा कोंबड्या कापल्या नवनाथ बाबा, टाकल्या हंडी. मुर्गी या काट के डाल दी, मारा हंडी नहीं भरती. मुर्गी या काट के डाल दी, हंडी नहीं भरती, तो कुत्ती या काट के डाल दो. महाराज हंडी नहीं भरती, बकरी या काट के डाल दो. नामदेव राय म्हणले, माझ्यानं भरते का रे? बकरिया काट के डाल दी, हंडी नहीं भरती. गदा काट के डाल दो. ते गरुड होतं. काय म्हणलं, देवा तुम्ही ते सामान घेऊन चला म्हणे वाळवंटात. कापाला आणलं का? आता कापला तरी पुन्हा जिता करील, त्या बोवासाठी चाललंय. महाराज गधा काट के डाल दिया लेकिन हंडी नहीं भरती. नहीं भरती, वो छोकरा नहारा, उसको काट के डाल दो म्हटल्यावर नामदेव राय तांब्यान धोत्र टाकून पळाले. देवाला माहिती होतं, किती माझा नामा घाबरला तरी घरी जाणार नाही, देवळात जाईल. आणि मी नाही दिसलो तर नामदेवराय यायच्या आधी ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. अरे का रे नामा घाबरला? काय माणसं निर्माण केली देवा. 15 फूट उंचीचा बाबा, दात बाहेर आले. ती बया 12.5 फूट उंचीची. आणि ते गाढव केवढं. काय झालं? अहो त्या कुत्र्या कापल्या, दया माया नाही त्यांना. बकऱ्या कापल्या, कोंबड्या कापल्या, अख्खं गाढव कापला, हांडा भरेना. मग रे माझ्यानं भरणार होते, तसाच पळत आलो. अरे मी होतो तो. काल ठरलं होतं परीक्षा घ्यायची. तुम्ही राज सकुमार मदनाचा पुतळा रवी शशीकडा लोपलिया. पांडुरंग कांती दिवे तिथं झळकती, रत्नकिळे फाकती प्रभा, आणि तिथं दात बाहेर आले. अरे मीच होतो. अजिबात शक्य नाही देवा. बरं ठीक आहे, वाद घालू नको. तुझं काही विसरलं का चंद्रभागेत? मग धोत्रन तांब्या मी आणला. हे धोत्र बघ, हिरव्या काठाचं धोत्र माझंच आहे देवा. तांब्यावरचं नाव वाच, नामदेव वल्द दामा सेठ शिंपी, श्रीक्षित पंढरपूर जिल्हा सोलापूर. तांब्याही माझाच. नापास झाला. मग माझी ओळख होण्यासाठी तुला गुरु करावा लागेल. कुठं जाऊ? आवड्या नागनाथाला पाठवलं. शरण तयासी जाई वेगी, शरण तयासी जाई वेगी, शरण तयासी जाई वेगी. देव म्हणे नाम्या विसोबा खेचरा, देव म्हणे नाम्या विसोबा खेचरा, देव म्हणे नाम्या विसोबा खेचरा.
कार्यक्रम त्याला 30 प्रमाणं लागतात. नुसतं सुंदर ते ध्यान नाही चालत. देव म्हणे नाम्या विसोबा खेचरासी शरण तयासी जाई वेगी. आणि मग नामदेवराय औंड्या नागनाथाला आले. विसोबा खेचर स्वामी पिंडीवर जोड्यासह पाय बरं का पाटील आणि पौडले होते. नामदेवचा चेहरा उतरला. कुठला रे बाबा? पंढरपूर. इकडे कशाला आला? तुला गुरु करायला आलो. बरं मग नाराज का झाला? काय आमच्या देवालाही कळत नाही. त्याला देव कळत नाही त्याला गुरु कसा करायचा? म्हणजे अरे जोड्यासह पाय पिंडीवर. म्हातारा झालो रे नाम्या. पाय उचलत नाही. उचलत नाही तर तिथं ठेवता कसे आले? आता वाद घालू नको. 9 वाजले. ठेव बाजूला. बाजूला पाय ठेवले तिथं पिंड. तिथून उचलले तिथं पिंड. तिथून उचलले. भोवताल पाय फिरवले पाटील प्रत्येक ठिकाणी पिंड. आणि मग विसोबा खेचर हसले. नामा कळलं का? देवाविन ठावरिता कोठे आहे. देवाविन ठावरिता कोठे आहे. देवाविन ठावरिता कोठे आहे. देवाविन ठावरिता कोठे आहे. विचारुणी पाहे तुझी नाम्या. विचारुणी पाहे तुझी नाम्या. विचारुणी पाहे तुझी नाम्या. देवाविन ठावरिता कोठे आहे. विचारुणी पाहे तुझी नाम्या. आणि मग हा गुरु उपदेश घेऊन नामदेवराय पंढरपूरला आले बरं का नवनाथ बाबा. एक दिवस चंद्रभागेच्या वाळवंटात नामदेवाने स्वयंपाक सुरू केला. चपात्या तयार झाल्या होत्या. पुन्हा परीक्षा घ्यायची ठरवली देवानं. कुत्र्याच्या रूपात देवाला. चपात्याची चळतच उचलली. कुत्र्याच्या रूपातला देव चालला पळत. नामा स्वयंपाक करीत बैसला. केशव स्वान रूपी आला. पण हा बाबा बोलतो याला आधार पाहिजे का नाही? काही माना हलव्याचा नुसता. नामा स्वयंपाक करीत बैसला. केशव स्वान रूपी आला. रोट्या घेऊन पळाला. सर्वाभूते विठ्ठल. मग नामदेवरायांनी तुपाची वाटी घेतली. नामा घेऊन तुपाची वाटी. नामा लागे स्वाना पाठी. तुप घे गाजा गाजेटी. कोरड्या रोट्या का खाती. घेऊन तुपाची वाटी. नामा लागे स्वाना पाठी. तुप घे गाजा गाजेटी. कोरड्या रोट्या का खाती. त्याला माहित नाही हे कोण्या गाथ्यात आहे आणि कोणाचा आहे. संगतीचा परिणाम. खरं सांग कोणाचा अभंग आहे? काय घेणं आहे म्हणा. नामा घेऊन तुपाची वाटी. नामा लागे स्वाना पाठी. तूप घेगा जग जेठी. कोरड्या रोट्या का खासी. देवा कोरड्या चपात्या खाऊ नका. पोटात दुखल. तूप लावा. विष्णू महाराज आमच्या चपात्या जर चाटेसर कुत्र्यानं नेल्या तर खरं सांगा तुपाची वाटी घेऊन लागेल का पाटील? का दगड? हान 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 हान. आणि मग कुत्र्याच्या रूपातले देव म्हणले नाम्या अरे घिसाडी होऊन आलो तर धोत्रण तांब्यात टाकून पळाला. आज कुत्र्याच्या रूपात आलो तर तुपाची वाटी घेऊन माग लागला. तव स्वान हसून बोलले. नाम्या तुझं कैचेरे कळले. येरू म्हणे खेचेरे उपदेशिले. सर्वाभूती विठ्ठल. सर्वभूती पाहे एक वासुदेव. सर्वभूती पाहे एक वासुदेव. सोबत वागा पकवान. सर्वभूती पाहे एक वासुदेव. 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 सर्वभूती पाहे एक वासुदेव.
एक वासुदेव, जे जे भेटे भूत ते ते माणिजे भगवंत, सर्वाभूती पाहे एक वासुदेव. पुढे शब्द आहे, पुसुण्या ठाव अहंतेचा, आणि ज्याने अहंतेचा ठाव पुसला आहे. त्याचं कारण आहे, त्यांना माहीत आहे हे सगळे त्याच्यामुळे. नाहीतर प्रेताला डोळे आहे, प्रेताला कान आहे, प्रेताला तोंड आहे, नाक आहे, सर्व इंद्रिये प्रेताला आहे. आणि प्रेताच्या भोवताल नात्या गोत्याचेच माणसं रडत बसलेले आहे. काय रडारड चालते विष्णू भाऊ. तुम्हाला समाजाचं खरं प्रेम पाहायचं असेल, मरून पहा राव. अरे जन्मात जे तुम्हाला कोणी चांगलं म्हटलं नसेल ते त्या दिवशी डेड बॉडी, प्रेतयात्रा, आणि मग पहा माणूस होता राव. झालं गावचा सूर्यास्त झाला, त्याचं आपलं पटलं नाही, जन्मभर नाही पटलं. कारण त्याला खरं चालत नव्हतं, याला खोटं जमत नव्हतं. जाऊ द्या. त्या दिवशी भोवताल पत्नी, आई, भाऊ, बहीण एकाचा आग्रह असतो. एक शब्द तरी बोला ना डेड बॉडीला. शपथ जन्मभर बोललं तेव्हा कोणी ऐकत नव्हतं. माझं खोटं असेल तर तुम्ही मरून पहा. एवढं तरी ऐका ना. म्हातारी तर जास्तच जवळ, एकदा तरी बघा ना. तुमचं काय नाटक लावला, मी बघत होतो, जर्सीच्या गोठ्यात नेऊन टाकला. 6 महिने तू बघत नव्हता. एकदा बघा, एक शब्द ऐका, आणि चमचाभर तरी दूध घ्या ना. लिटरच्या लिटर घेत होतं, कोणी देत नव्हतं पाटील. आता चमचाभर कोणाला? डेड बॉडीला. लक्षात घ्या, या बोधावर साधू संत आहे. डोळ्याने बघतो ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो, जिव्हेने रस चाखतो, मधुरही वाच्या आम्ही बोलतो, हाताने बहुसाल काम करतो, विश्रांती घ्यावया घेतो, झोप सुके फिरून उठतो, ही ईश्वराची दया. हे लक्षात घ्या. माणसं रोज झोपी जातात हे नवल नाही, सकाळी जागे होतात हे नवल आहे. का? जाग करणारा परमेश्वर आहे. फिरून उठतो ही ईश्वराची दया. या बोधावर साधू संत आहे. झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हालत नाही, या बोधावर असल्यामुळे. राहिली अहंता मग कोठे, राहिली अहंता मग कोठे, राहिली अहंता मग कोठे. वृक्षाचे पान हालती सात, राहिली अहंता मग कोठे, राहिली अहंता मग कोठे, राहिली अहंता मग कोठे. भागवा भागवी नाही. एक नंबरचा प्रसिद्ध गायक न एक नंबरचे मृदंगाचार्य. तरी पण 10ला संपवतोच. विठ्ठल वृक्षाची पाने. काय बोलायचं होतं का? झाडाचं पान सुद्धा परमेश्वराच्या सत्तेशिवाय हालत नाही. वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता. या बोधावर साधू संत असल्यामुळे राहिली अहंता मग कोठे. म्हणून 2 शब्द आले पहिल्या चरणात. सर्वाभूती एक वासुदेव पाहे, आणि ज्यानं अहंतेचा ठाव पुसला आहे त्याला म्हणतात साधू, त्यालाच म्हणतात संत.
तोची संत साधू ओळखावानी का हा तोची संत साधू ओळखावानी का हा तोची संत साधू ओळखावानी का तोची संत साधू ओळखावानी का तोची संत साधू ओळखावानी का हा तोची संत साधू ओळखावानी का हा तोची संत साधू ओळखावानी का तोची संत साधू ओळखावानी का येरते आई का मायाबद्ध येरते आई का मायाबद्ध येरते आई का मायाबद्ध तोची संत साधू ओळखावानी का हा तोची संत साधू ओळखावानी रथ मायाबद्ध रथ मायाबद्ध रथ मायाबद्ध तोची संत साधू ओळखावानी का तोची संत साधू ओळखावानी का तोचे संत साधू बरं का देवकर वळखावा निका. इथे दोन शब्द आहे साधू आणि संत. साधू संत समानार्थी शब्द असले तरी बारकावा एक असा आहे. साधूची व्याख्या वेगळी केली संताची वेगळी. संत कोणाला म्हणतात? तेची संत ज्याचा हेत विठ्ठल आहे. आणि साधू कोणाला म्हणतात? साधू म्हणावे तयासी दया क्षमा ज्याची दासी. दया क्षमा ज्याची दासी तो साधू. दया करणे पुत्रासी दासानी दासी तोचे साधू ओळखावा देव तेथेची दानावा जे कारंजले गांजले त्याचे मनी दो आपुले दया करले जे पुत्रासी तेची दासानी दासी तुझी साधू ओळखावा देव तेची दानवा जे कारंजले गांजले त्याची मनी दो जमलं देवकर. तोची साधू ओळखावा दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी. साधू म्हणावे तयासी दया क्षमा ज्याची दासी. अशा दोन व्याख्या आणि या अभंगात दोन्ही आलेल्या आहे. एवढी वेळ आपल्याकडे नाही. पण ज्याचा हेत विठ्ठले नामा म्हणे नाम गोविंदाचे वाचन विसंबेना त्याचे क्षणमात्र. ही संताची. काम क्रोध दोघे घातले बाहेरी आणि शांती क्षमा घरी राबवित दया क्षमा ज्याची दासी. ही व्याख्या साधूची. विठ्ठल आता जास्त नाही बरं का. तोची साधू म्हणून इथे दुसरं चरण सांगताना सर्वाभूती पहा एक वासुदेव पुसुण्या ठाव हंतेचा. तोची संत साधू ओळखावा निका. आणि त्याच्या व्यतिरिक्त बाकीच्या येरते आईका मायाबद्ध. पूर्वीचा काळ असा होता पाटील, जर कोणी मरण पावलं तर गावातून एक प्रेत यात्रा मुख्य रस्त्यानं पूर्वी. आणि जर अट्टल गुन्हेगार सापडला तर पोलीस त्यालाही गावातून एक चक्कर मुख्य रस्त्यानं. उद्देश होता कोणी मरण पावलं मुख्य रस्त्यानं प्रेत यात्रा निघाली तर म्हातारी माणसं दबक्या आवाजात चर्चा करायची. कोण आहे पाटील? कोण आहे? तुम्हाला माहीत नाही? नाही ना. ते अमुक मेलं. सकाळी तंबाखू खाऊन गेलं तेच मेलं. ते तर माझ्यापेक्षा 10 वर्षानं लहान होतं. तू डोकं चालव आता. 10 वर्षानं लहान मेलं म्हणजे तुझा नंबर आहेच. असा परिणाम बाकीच्यावर व्हायचा म्हणून प्रेत यात्रा गावातून. तसा अट्टल गुन्हेगार जर सापडला पोलीस त्याला गावातून मिरवायचे.
अरे एक दिवस आपली अशीच निघन मिरवणूक, बाकीच्यावर परिणाम व्हावा हा त्याचा उद्देश. 10 पोलीस पुढं 10 पोलीस मागं, मध्ये गुन्हेगार, मुख्य रस्त्याने चाललेलं बरं का नवनाथ बाबा. 5 वर्षाचा पिंट्यान त्याची मम्मी दारापुढे. ती लवाजमा पाहिला आणि पिंट्यानं सहज विचारलं, मम्मी 26 जानेवारी नाही, 15 ऑगस्ट नाही, हे मिरवणूक कशाची आहे? मिरवणूक नाही बाळा, ते मध्ये चाललं का नाही ते गुन्हेगार आणि मागं पुढं चालले ते पोलीस. गुन्हा केल्यावर असं होत असते. झालं. त्या 5 वर्षाच्या पिंट्यानं 1 महिना व्याख्या पाठ केली. ज्याच्या मागं पुढं पोलीस मध्ये चालतं ते गुन्हेगार, शाळेत जाताना मागं पुढं पोलीस मध्ये चालतं ते गुन्हेगार, जेवताना मागं पुढं पोलीस मध्ये चालतं ते गुन्हेगार, टी व्ही पाहताना मागं पुढं पोलीस मध्ये चालतं ते गुन्हेगार. 1 महिना चाटेसर व्याख्या पाठ केली. आणि 1 महिन्याने त्याच गावात मंत्री महोदय आले. पुढचं कळलं वाटते तुम्हाला. आता 25 पोलीस पुढं 25 मागण मध्ये मंत्री, आणि त्याच्या दारापुढूनच असल्यामुळे हे तिथंच होतं. फक्त मम्मी घरात होती. आणि यानं मम्मीला, मम्मी लवकर बाहेर ये. 5 वर्षाचं. काय रे? मोठा गुन्हेगार. त्यानं डोकं चालवलं. त्या दिवशी तर 10-10च पोलीस होते. आणि आई म्हणली होती मागं पुढं पोलीस मध्ये चालतंय ते गुन्हेगार. आज तर 25-25 आहे. मम्मी बाहेर आली. मंत्री बघितल्यावर घाबरून गेली बिचारी. तोंडच दाबलं लेकराचं. तो लवाजमा जाऊ दिला. घाबरलेली आई तोंडावून हात काढला. का तोंड दाबला आई? काय म्हणला तू? मी म्हणलं मोठा गुन्हेगार आला, लवकर बाहेर आहे. मोठा गुन्हेगार नाही. तूच म्हणली ना मागं पुढं पोलीस मध्ये चालतं ते गुन्हेगार. त्या दिवशी 10-10च होते, आता 25-25. मला वाटलं मोठा. नाही, दिसायला सारखा आहे बेटा, असायला फरक आहे. त्या दिवशी मागं पुढंच पोलीस होते, आजही मागं पुढं पोलीस आहे. त्या दिवशी गुन्हेगार मध्ये चालत होता, आज मंत्री मध्येच चालतात. सारखंच आहे. पण त्या दिवशीचं मधलं पोलिसांच्या ताब्यात होतं, आजचे पोलीस मधल्याच्या ताब्यात आहे. तसं तुम्ही आम्ही सगळे मायेच्या ताब्यात आहोत आणि माया साधूच्या ताब्यात आहे. ज्ञानदेव म्हणता माया, ज्ञानदेव म्हणता माया, ज्ञानदेव म्हणता माया, ज्ञानदेव म्हणता माया. गेली समोर विनया, गेली समोर विनया, गेली समोर विलया, गेली समोर विलया, गेली समोर विलया, गेली समोर विलया. ज्ञानदेव म्हणता माया, गेली समूळ विलया. आपण सगळे मायेच्या ताब्यात आणि माया साधूच्या ताब्यात. तुका म्हणे माया, तुका म्हणे माया, तुका म्हणे माया, तुका म्हणे माया. दाची लागे पाया, होय दाची लागे पाया, होय दाची लागे पाया, होय दाची लागे पाया, होय दाची लागे पाया. माया, होय दाची लागे पाया. जय हो. होय दाची लागे पाया, होय दाची लागे
माया ज्याच्या ताब्यात आहे तोची संत साधू ओळखावा निका. आणि जे मायेच्या ताब्यात आहे येर ते ऐका मायाबद्ध. इथपर्यंत आलो आपण. मी काही कसर ठेवत नाही पुढेही जात नाही. पण गायनाचार्य मंडळी आहे मधली चाल घेऊ आपण. भागाभागी नको. कीर्तन रोजच आहे. एकदा सर्वांनी हात वर करा. एवढं घ्या. ते एवढे हात घ्या फक्त शूटिंगवाले. सण येऊ द्या पेपरला. संत वामन भाऊ महाराजांच्या जन्मगावी सुवर्ण महोत्सवामध्ये भजन करणारा जनसागर. एका तालात विठोबा रखुमाई हे गोपाल कुमार गोपाल कुमार विठोबा रखुमाई. जय गोपाल कुमार हात वर थोडा कुमारी रखुमाई गोपाल कुमार विठोबा रखुमाई जय गोपाल कुमार विठोबा रखुमाई. गोपाल कुमार महाराज लोक महाराज हे जय गोपाल कुमार कुंडली गवर्नर हरी विठ्ठल भगवान ज्ञानेश्वर महाराज की जय. नारायण महाराज महाराज की संत जय भगवान बाबा की संत वामन भाऊ महाराज महाराज की जय. ठोपा 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 रखुमाई. ठोपा 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 ठोपा. संगीत विशारद संजय महाराज देवकर आणि भाऊसाहेब महाराज इंगोले. बोला देवकर. हॅलो. लय कंजूसी करतात. सर्वभूती पाहे एक वासुदेव. सर्वभूती पाहे एक वासुदेव. सर्वभूती